तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. वाक्य काय आहे पहा, आम्ही स्वातंत्र्य दिनी झेंडा फडकवू. आता फडकवू म्हणजे याच्यामध्ये आहे साधा भविष्यकाळ. मग वाक्य कसं होईल पहा. तर काय करायचं आहे, अगोदर आपण या वाक्यातील जे शब्द आहेत तर पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा, नंतर डायरेक्ट शेवटच्या शब्दाला द्यायचा 2 क्रमांक, इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. झेंडा या शब्दाला 3 क्रमांक आणि स्वातंत्र्य दिन याला 4 क्रमांक. चला बनवूया इंग्रजी वाक्य. आता पहा, 1 क्रमांक इथं आहे म्हणून 1 क्रमांकाला हा शब्द लिहायचा आहे आम्ही. आम्हीसाठी घ्यायचा आहे वी, WE वी. नंतर बघा 2 क्रमांकाला आहे फडकवू म्हणजे भविष्यकाळ आहे म्हणून इथं विल. बघा विल हॉइस्ट, विल हॉइस्ट. बघा वी विल हॉइस्ट. नंतर 3 क्रमांकाला आहे झेंडा. झेंडा म्हणजे द फ्लॅग, द फ्लॅग. आणि स्वातंत्र्य दिनी ऑन इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्स डे. पहा, तर किती सोप्या पद्धतीने आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी शेअर करू शकता आणि इंग्रजी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या प्रोफाईलला टच करून पाहू शकता. धन्यवाद.